बीड जिल्ह्यामध्ये जाळपोळ आणि मोठ्या प्रमाणात तोडफोडीची देखील घटना घडली होती। माजलगावमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांचं घर देखील मागच्या वेळेस टार्गेट केलं गेलं होतं। या संदर्भामध्ये एसआयटीची घोषणा झाली, पण त्यानंतर पुढे काय झालं हे मात्र कोणाला कळलं नाही। आपल्यासोबत प्रकाश दादा आहेत। दादा, काय सांगाल? मागच्या वेळेस मराठा आंदोलनाचं तीव्र वातावरण होतं आणि त्यावेळेस जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या। काय झालं एसआयटीचं, नेमकं काय पुढे समोर आलं त्यातून? विधानसभेमध्ये त्यावेळेसचे गृहमंत्री, आत्ताचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर 23च्या अधिवेशनामध्ये या जाळपोळीच्या संदर्भात आम्ही SIT मार्फत तपास करू अशी घोषणा केली होती। परंतु मी जेव्हा तपास केला तर अद्यापपर्यंत या SITचं नेमणूकच झालेली नाही। त्यामुळे पुढं चौकशी करण्याचा प्रश्नच येत नाही। या जाळपोळीमागं कोण होतं? तर मी त्याच वेळेस सांगितलं की हे काही मराठा आंदोलक याच्या जाळपोळीमध्ये नव्हते। काही मराठा समाजाचे असतील, पण ते माझे राजकीय विरोधक होते त्यात प्रामुख्यानं। आणि म्हणून ह्या जाळपोळीच्या मागं आता तर नवीन खुलासे येत आहेत। बाळा बांगर म्हणत आहेत की ह्या जाळपोळीच्या मागंसुद्धा वाल्मिक कराडचा कट होता। त्याला आमची घरं जाळून मनोज जरांगे दादा पाटलाला, मनोज दादाला बदनाम करायचं होतं, त्यांना अटक करायची होती, असं त्यांचा प्लॅन होता असं म्हणतात। परंतु जोपर्यंत SITची चौकशी करत नाही त्या बाबतीत कुठल्याही निष्कर्षाला आपण येऊ शकत नाही। म्हणून ही SITच्या माध्यमातूनच या घटनेचा तपास झाला पाहिजे आणि खरे कोण या पाठीमागं होतं जाळपोळीच्या, हे खरे गुन्हेगार समोर आणले पाहिजेत। मात्र आत्तासुद्धा जर मराठा आंदोलनाचं आता मुंबईकडे चाललं आहे, यातसुद्धा अशा पद्धतीने बदनाम करण्याच्या अनुषंगाने काही घडलं जाऊ शकतं का? तर मागच्या वेळेससुद्धा ऐन पीक पिरियड होता मराठा आरक्षण चळवळीचा आणि त्यावेळेस असं घडलं होतं। असं घातपाताचे प्रकार काही म्हणजे होऊ शकतात, ते काही नाकारता येत नाहीत। म्हणजे असं आंदोलनाला बदनाम करण्यासाठी काही प्रकार करू शकतात। आता आपण पाहतोय मागच्या आठवड्यापासून लक्ष्मण हाके नावाचा एक माणूस बीड जिल्ह्यामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, काही विधानं करतोय वेड्यासारखे। त्यामुळं असं कोणाचा त्याच्या मागं हात आहे, हा कोणामुळं म्हणजे हे लक्ष्मण हाके इथं येतो आहे आणि OBC समाजाला आणि मराठा समाजाची भांडणं लावायचा प्रयत्न करतो आहे, हे खरं म्हणजे सरकारने शोधलं पाहिजे। आणि काल त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे गेवराईत, ही स्वागतार्ह बाब आहे। माझं तर मत आहे की अशा माणसाला बीड जिल्ह्यातून हद्दपार केलं पाहिजे, त्याला प्रवेश बंदी केली पाहिजे पोलिसांनी, कारण हा आला की शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत चालला आहे। मात्र एवढं सगळी जाळपोळ घडली होती, या जाळपोळीच्या पाठीमागं कोण होतं हे मात्र समोर आलं नाही। पण तुम्हीसुद्धा त्या प्रकरणामध्ये तुमचंसुद्धा घर जाळलं होतं, मोठं नुकसानसुद्धा झालं होतं। मात्र ते सत्य नेमकं दडवलं जातं आहे का समोर आणलं जात नाही? काय नेमकं? हे बा, पोलीस प्रशासन अतिशय त्या दिवशी निष्क्रियपणे बीडमध्ये काम करत होतं। बीड जिल्ह्याचं SP असेल, इथला PI बल्लाळ असेल, म्हणजे निव्वळ त्या आंदोलनाला सामोरं जाण्याचं धारिष्ट्य त्यांनी दाखवलं नाही। शांतता निर्माण करण्याचा प्रश्न आहे, मोकाट सोडून दिले लोक। काय माझ्या घराचीच जाळपोळ झाली का? आपण जिथं बसलो आहे त्या कॉलेजमध्ये जाळपोळ झाली, नगरपालिका झाली, पंचायत समिती झाली, कितीतरी खाजगी माणसांची दुकानं जाळली गेले इथं माजलगावमध्ये। म्हणजे माझं घरच नाही, इतरही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या ना, पण ते सत्य समोर नाही आलं। सत्य समोर नाही आलं, SITच नेमली गेली नाही। पोलिसांनी स्वतः निष्क्रिय असल्यामुळं, त्यांचा रोल असल्यामुळं दंगलीमध्ये त्यांनी त्यांचं बाजू झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला, असं माझं स्पष्ट मत आहे। मात्र आता मनोज जरांगे पाटील आणि इतर जो मराठा आंदोलक आहेत त्यांना काय एक वडिलकीचा सल्ला असेल का? तर हे सगळं मागच्या वेळेस झालं होतं, आता तशा पद्धतीने होऊ नये किंवा आपल्या आंदोलनामध्ये घुसून कोणी एखाद्याने वेगळा काय करू नये, मग काय प्रोटेक्शन केलं पाहिजे? फार प्रचंड प्रमाणामध्ये समाज एकत्रित येतो आहे, याच्यामध्ये असं एखाद दुसरा माणूस घुसण्याचं धारिष्ट्य करणार नाही, घातपातही काही करण्याचा प्रयत्न करणार नाही असं मला वाटतंय। कारण सगळी काळजी घेतली पाहिजे, तरी पण पोलिसांनी काळजी घेतली पाहिजे। आंदोलक तर शांततेच्या मार्गाने आंदोलन करायला जात आहेत, त्यामुळं अशा प्रकारचं काही इंटेलिजन्स पोलिसाकडे आलं आहे का, काही घातपाताचा प्रकार होणं अपेक्षित आहे का, ह्याची दक्षता पोलीस विभागाने, गृह विभागाने आणि इंटेलिजन्सने घेतली पाहिजे असं माझं मत। आपण पाहतोय बीडमध्ये जी जाळपोळीची घटना घडली होती, या संदर्भामध्ये SIT स्थापन झाली,
मात्र त्या बाबतीमध्ये SITची घोषणा झाली, मात्र SITचं पुढं काय झालं या संदर्भात काही समोर आलं नाही आणि नेमकं जाळपोळी पाठीमागं सत्य काय होतं हे देखील समोर आलं नाही। तर अशाच पद्धतीची जाळपोळीच्या घटना किंवा अशा पद्धतीची वेगळ्या घटना घडून आंदोलन बदनाम करण्याच्या अनुषंगाने काही घटना घडू शकतात, त्यामुळं काळजी घेणं गरजेचं आहे आणि इतर जे इंटेलिजन्स आहे त्याचबरोबर गृह विभाग आहे यांनी काळजी घ्यावी अशी मागणीसुद्धा प्रकाश सोळंके यांनी केलेली। त्यामुळे एकंदरीत मनोज जरांगे पाटील उद्या मुंबईकडे जात आहेत, त्या पार्श्वभूमीवरती बीडमध्ये काल झालेली घटना असेल त्याचबरोबर इतर ज्या काही घटना होतात त्यावरती बारकाईने लक्ष ठेवून जे इंटेलिजन्स आहे इथलं पोलीस प्रशासन आहे त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे असं देखील मत प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केलं आहे। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।